स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा, वेगवेगळ्या बाबांकडे नेऊन अघोरी उपचार केल्याचा सून गिरिजा यांचा गंभीर आरोप. विनायक राऊतांनी सून गिरिजाचे सर्व आरोप फेटाळले. पैशांसह घर, कारची मागणी मान्य न केल्यानं आरोप केल्याचा दावा, तर 2022 मधील प्रकाराची तक्रार, 2026 मध्ये का, विनायक राऊतांचा सवाल. खडसेंचा भाजप प्रवेश आपण थांबवलेला नाही, गिरीश महाजनांची टू द पॉइंट मुलाखतीत माहिती, तर शरद पवारांची साथ सोडून कुठेही जाणार नाही, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती, दराडेंच्या पराभवावर टू द पॉइंट भाष्य, तर अगोदर सांगितलं तर उमेदवार बदलला असता, किशोर दराडेंचं महाजनांना उत्तर. शरद पवारांकडून महायुती सरकारचं कौतुक, काही दिवसात राजकीय समीकरण बदलणार, संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे देशभर प्रसिद्ध झालेल्या अंतरवाली सराटीत आता दारूच्या सुळसुळाटाविरोधात महिलांचा एल्गार, जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश, अवैध दारूवर कडक कारवाईची मागणी. रमेश म्हात्रेची न्यायालयात बडदास्त, आरोपीऐवजी VIP वागणूक दिली जात असल्याची तक्रार, धक्काबुक्की केल्याचाही वकिलांचा आरोप. SC/ST लाभार्थ्यांच्या ट्रॅक्टर योजनेत मोठ्या घोटाळ्याचा संशय, नांदेड जालन्यातील 25 अनुदानित ट्रॅक्टर थेट सांगलीत, भाडे कराराच्या नावाखाली गैरव्यवहाराचा आरोप, यासाठी चौकशीची मागणी. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांच्या धाडीत मोठा साठा उघड, दिवंगत बाबा फरजान याच्या बंगल्यातून 5 कोटीहून अधिक रोख, शस्त्रांचा मोठा साठा आणि 632 जिवंत काडतूस जप्त. राजकारण, कौटुंबिक वाद आणि अघोरी पूजेच्या आरोपांची एक धक्कादायक साखळी. शिवसेना UBT पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंब आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकलंय. विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह इतरांविरोधात ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार केली आहे राऊत यांच्या सूनबाई गिरिजा राऊत यांनी. शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्यावरही अघोरी पूजेशी संबंधित आरोप केले आहेत. बघूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत सापडले. त्यांच्यासह मुलगा आणि नगरसेवक गितेश राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालाय. तक्रार केली आहे सुनेनं, गिरिजा राऊत यांनी. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरिजा राऊत यांनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा आरोप केला. याच प्रकरणात फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमचे वकील आणि त्यांच्या वकिलांनी ह्यामध्ये तडजोड करावी DV मध्ये, यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. 7 वर्ष तिथे होते. माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते. आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या, माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. टेरेस फ्लॅट मागितला, इतके पैशांची डिमांड केली आणि 12 कोटी मागितले. त्यांनी पहिलं हे उत्तर द्यावं की 3 वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे मिटिंगसाठी वेळ मागत होतो. त्यांना स्वतःचा मुलगा काय करतोय हे सुद्धा माहीत नसलेल्या वडिलांनी निदान असे आरोप एखाद्या मुलीवर करू नयेत. त्यांच्या पदरात सुद्धा आज एक मुलगी आहे. त्यांनी हे सगळं धादांत खोटं सांगितलेलं आहे की आम्ही अशी डिमांड केली होती. आम्ही त्यांच्याकडे ती माहेरी आल्यापासून सतत कॉम्प्रोमाइजसाठी किंवा हे लग्न टिकावं म्हणून कितीतरी मिटिंग्स घेतल्या. त्या मिटिंग्सला एक तर ते म्हणायचे मी आजची वेळ द्यायचे आणि ते 4-5 दिवसानंतर ती वेळ आणायचे. 3-4 महिन्यानंतर एखादी वेळ मिळायची. मात्र विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले. गिरिजाला दरमहा 5 लाख रुपये, घर आणि कारची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. तिच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय.
तर दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी हे सर्व आरोप नाकारले. 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही. या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळालं. गिरिजा राऊत यांनी जादूटोणा आणि अघोरी उपचारांचे आरोप केले. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या बाबांकडे नेल्याचा दावा त्यांनी केला. मात्र विनायक राऊत यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले. 2018 पासून ते 2022 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे उतारे करणे किंवा डोक्यावरचे केस काढून त्या उतार्यांमध्ये घेणे, मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडे अंगावरनं उतरवणे, असे बरेच विकृत प्रकार त्यांनी माझ्याबरोबर केले. त्याच्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट्समध्ये त्यांनी मला गुंतवून ठेवलं आणि असा विचित्र प्रकारे मला मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ देऊन त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेलं आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे. एवढं स्पष्ट तिने तिच्या तक्रारीमध्ये लिहिलं आहे. मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आईवडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलंय. मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली. तर खासदार संजय राऊत यांनी हा गुन्हा संशयास्पद असल्याचं म्हटलं. मंत्री गिरीश महाजन यांनी हा कौटुंबिक वाद असल्याचं सांगत पारदर्शक तपास होईल असा विश्वास व्यक्त केला. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद आहे. नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतोय? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्ये मला याची कल्पना नाही. कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही. त्याच्यावर जादूटोणा विरोधी देखील कलम लावण्यात आला. जादूटोणा विरोधी देखील कलम. कोणावर? मुलावर? दोघांवर काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही योग्य तपासाची मागणी केली. भोंदूगिरी करणाऱ्यावर कारवाईची मागणीही केली. जरी राजकीय कुटुंबातली व्यक्ती असली तरी निरपेक्ष भावनेनं पोलिसांनी तपास करावा. आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूंच्याकडून फसवणूक होण्याची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं या बुवाबाजीच्या विरोधात गुन्हे दाखल करत आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये बुवाबाजीची 60 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. आम्ही जनतेला विनंती करतो की आपण या संत आणि सुधारक यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूपासून आपण सावध राहावं. पोलिसांना विनंती आहे की तातडीनं भोंदूगिरी करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी. दरम्यान या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. सावंतवाडीतील फिरोज बाबा म्हणजे फिरोज शेख याला ठाणे पोलिसांनी अटक केली. सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 14 तारखेपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्यावर कथित अघोरी पूजेचे आरोप आहेत. आता या प्रकरणातील सत्य नेमकं काय? आरोपांना पुराव्याची साथ मिळणार की आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगणार?
याचं उत्तर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेली वृक्षतोड ही चूक असल्याचं कुंभमेळा मंत्र्यांनी मान्य केलं. झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत बोलताना गिरीश महाजनांची वृक्षतोड ही चूक होती अशी कबुली दिली आहे. ज्यानंतर नाशिक वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे. नाशिकमध्ये झालेली वृक्षतोड ही चूकच. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची कबुली. दोषींवर का कारवाई? पर्यावरण प्रेमींचा सवाल. महाजनांच्या कबुलीनंतर राऊतांची टीका. गिरीश महाजनांचा नाशिकची झाडं तोडण्याला एवढा अट्टहास का होता? माझा कुठेच अट्टहास नव्हता, खरं चूकच होती ती. नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची ही कबुली. झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत नाशिकमधील वृक्षतोडी संदर्भात प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी नाशिकमधील वृक्षतोड ही महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांची चूक असल्याचं सांगत वृक्षतोडी विरोधात लोकांमधील चीड स्वाभाविक असल्याचं मान्य केलं. तेव्हा नाशिकमध्ये चर्चा झाली, म्हणजे अगदी तुमच्या पक्षाची लोक, अगदी संघाची असणारी मंडळी त्याला विरोध करत होती. मग गिरीश महाजनांचा नाशिकची झाडं तोडण्याला एवढा अट्टहास का होता? माझा कुठेच अट्टहास नव्हता, खरं चूकच होती ती झालेली चूकच होती. ज्या पद्धतीने महापालिकेने सगळ्या झाडावर त्या अलिबाबा चाळीसचोर सारख्या सगळ्या खुणा मारल्या, त्याच्यावर नंबर टाकले, 1 पासून तर 500, 700, 800 पर्यंत मोठमोठ्या झाडांवर, ती तोडायचीच नव्हती. ती कधीच तोडू शकत नाही आम्ही. ती चूक त्यांच्या लक्षात आणून दिली की तुम्ही हे काय केलं, कशासाठी केलं तुम्ही. आपलं काय 12 वर्षापूर्वी जेवढी जागा होती तेवढी आपल्याला पाहिजे. 12 वर्षामध्ये जे 5-7-8 वर्षामध्ये रोपटे झालेले आहेत त्यांना आपल्याला शिफ्ट करायचे होते. एवढंच काम होतं आपलं तिथे. एवढी मोठी मोठी झाडं त्याच्यावर फुल्या मारत बसायच्या, ही चूकच होती ना. महापालिकेची प्रशासनाची ती चूक होती, कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्याची चूक होती. त्यांनी सगळे झाडावर ऑइल पेंटेड बादली आणली, मारत बसली त्यावर फुल्या. त्यामुळे लोकांना चिड स्वाभाविक होतं. गिरीश महाजनांच्या या कबुलीनंतर नाशिकमध्ये वृक्षतोडी विरोधात लढणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी काही सवाल उपस्थित केले आहेत. उशिरा का होईना चूक मान्य केली आहे, मात्र वृक्षतोड केल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असा सवाल नाशिककर करतायत. त्यांनी उशिरा का होईना आपली चूक या ठिकाणी मान्य केली, म्हणजे जे प्रशासन किंवा नाशिक महानगरपालिका किंवा संबंधित विभाग आहे, ज्या चुकीच्या गोष्टी नाशिक शहरात तपोवन असेल किंवा नाशिक शहरात वृक्षतोड असेल या ठिकाणी चुकीच्या प्रक्रिया राबवतोय आणि चुकीच्या प्रक्रिया राबवून वृक्षतोड केली जाते, या आज आपण अधोरेखित केलं आहे. तर यात आम्हाला तुमची सर्व पर्यावरणप्रेमींची मागणी हीच आहे, ह्या दोषी व्यक्ती असेल, दोषी संस्था असतील, विभाग असतील, त्या सर्वांवर आपण आता कठोर कारवाई करावी. जर ही चुकीची मंत्री महोदयांना असं वाटतंय की हे खरंच चुकीचं आहे, तर त्यांनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार हे स्पष्ट करावं. त्यांनी त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा. तसेच आम्हाला म्हणजे 17 लोकांना 6 एप्रिल रोजी दिवसभर अवैधपणे पोलीस स्टेशनमध्ये अडवून ठेवण्याचा काय कारवाई केली पाहिजे त्याबद्दल जाब विचारा. त्याचवेळी संजय राऊतांनीही गिरीश महाजनांच्या कबुलीवरून हल्ला चढवलाय. गिरीश महाजनांनीच ही वृक्षतोड करायला लावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच कुंभमेळा अडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केला. राऊतांच्या या आरोपांवर महाजनांनी राऊतांना मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट म्हटलंय. बेफाम पद्धतीनं हे जे कुंभमेळ्याचे प्रमुख आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे चंपतराय, गिरीश महाजन यांनी ती जंगलतोड करायला लावली, वृक्षतोड केली. आणि आता कशा करता मग माफी मागताय? माफी आता मागून काय करताय? कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जे करायला जात आहात नाशिकमध्ये, हा या महाराष्ट्रातला शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल. माझ्याकडे सगळी माहिती आलेली आहे. एकतर सर्व ठेकेदार गुजरातचे आलेले आहेत आणि सब ठेकेदार मग आपले भाजपचे ह्याचे त्याचे कार्यकर्त्यांना ही कामं, पण मुख्य कामं जी आहेत ठेकेदारीची ते सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत. संजय राऊतांना काही फार उत्तर द्यायची मला वाटतं गरज भासत नाही. त्यांच्या जिभेला विचारायचे हाड नाही आहे, तर काहीतरी चूक झालेली आहे.
प्रोडक्शन फॉल्ट आहे, तो मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे. त्याच्यामुळे आता मी काय बोलणार त्यांना. आता कोणते गुजरातचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर दिसले तुम्ही मला सांगा. तुम्ही मलाच सांगा आता शोधून इथे कोणते गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. नाशिकमधील वृक्षतोडी विरोधात राज्यभर आंदोलनं झाली होती. त्यानंतर ही वृक्षतोड बंद करण्यात आली, पण तोवर शेकडोच्या संख्येनं झाडं तोडली गेली. आता उशिरा का होईना कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांनीच ही चूक मान्य केली आहे. पण त्यानंतर आता पर्यावरणाची रक्षा करणाऱ्या झाडांवर घाव घालण्याची गंभीर चूक करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी केली जाते आहे. त्यामुळे नाशिकमधील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, C24 तास. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 115 नगरसेवकांपैकी 50हून जास्त नगरसेवक या महिला आहेत. आता याच महिलांच्या नातेवाईकांचा महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्रास होतोय. कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे आता अशा लोकांना महापालिका अधिकाऱ्यांनी उत्तर देऊ नये असं परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढलंय. त्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पाहूयात. नगरसेविका पतीच्या जाचाला महापालिका अधिकारी कंटाळले. नगरसेवकाचे नातेवाईक त्रास देत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. नगरसेवकांच्या नातेवाईकांना सहकार्य नको, आयुक्तांचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिलांना 50% आरक्षण आहे. त्यामुळे सर्वच महापालिकेत 50%पेक्षा जास्त महिला नगरसेविका आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हा आकडा 50च्या वर आहे. महिला निवडून आल्या त्याचा आनंद आहे. मात्र या महिला नगरसेवकांच्या नातेवाईकांमुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी त्रासले. महापालिका मुख्यालयात कुठल्याही कामासाठी नगरसेविका येण्याऐवजी त्यांचे पती, त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा असे लोक येतात. हे नातेवाईक अधिकाऱ्यांना दमदाटी करतात. इतकंच नाही तर फील्डवर सुद्धा या लोकांचा हस्तक्षेप असतो. अशी तक्रारच यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली. त्यामुळेच आता अशा लोकांना सहकार्य करू नका, त्यांना उत्तर देणं बंधनकारक नाही. फक्त नगरसेवकांनीच महापालिका मुख्यालयासह इतर ठिकाणी जाब विचारावा आणि कामाबाबत सूचना कराव्या असं परिपत्रकच मनपा आयुक्तांनी काढलंय. लोकांची ढवळाढवळ खपवून घेणार नाही असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला. सन्मान्य नगरसेवकांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक नगरसेवक असल्याचे भासवून त्या ठिकाणी वावरत असल्याचे निदर्शनास आले आणि त्याबाबतच्या काही तक्रारीसुद्धा काही सन्मान्य नगरसेवकांकडून आणि काही नागरिकांकडून प्राप्त झालेले होते. त्यामुळे आपण एक परिपत्र काढलेलं आहे की सन्मान्य नगरसेवक यांना पूर्णपणे अधिकार आहे की महानगरपालिकेच्या कामाबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि समस्या मांडणं आणि त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना सहकार्य करतीलही. परंतु सन्मान्य नगरसेवकांचे जर कोणी नातेवाईक असतील त्यांना नगरसेवकांच्या रोलमध्ये येता येणार नाही. त्यांना ॲज अ सिटीजन म्हणून त्यांच्या काही समस्या अधिकाऱ्यांना मांडता येतील आणि त्या पद्धतीने अधिकारी काम करतील. आयुक्तांचा हा निर्णय चांगला असल्याचं महिला नगरसेविकांचं म्हणणं आहे. मात्र अनेक महिला या नव्यानं निवडून आल्या, त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे प्रशासनानं कारवाई करण्याऐवजी सहकार्याची भूमिका घ्यावी असं महिला नगरसेवकांचं म्हणणं. महिला नेतृत्व उदयास येण्यास किंवा महिलांनी ज्या नवीन आलेल्या आहेत त्यांना शिकण्यासाठी खरं म्हणजे हा निर्णय असावा. परंतु यामध्ये थोडंसं मी असं म्हणू इच्छिते की जे अगदी नवीन आहेत, महानगरपालिका किंवा इथला सगळा काम करण्याची पद्धत ज्यांना समजून घ्यायची आहे, तर त्यांच्यासोबत जर घरचं कोणी एक सपोर्टिव्ह पर्सन किंवा सपोर्टिव्ह टीम म्हणून जर कोणी आलं तर मला असं वाटतं त्याला बंदी घालण्यात येऊ नये. आयुक्त साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही पण स्वागत करतो. पण आयुक्त साहेबांनी जो निर्णय घेतला की जे कोणी अडथळा आणतील किंवा जबरदस्तीने कामं करून घेतील किंवा काही फोटो वगैरे टाकून सोशल मीडिया डिस्टर्ब करतील, असे काही जे असतात त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे. परंतु जिथं काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात आणि हेल्पर नगरसेवकांना लागत असतो, अशा ठिकाणी हेल्परची मदत घेतल्याशिवाय ते काम होत नाही. तर जिथं गरज आहे तिथं ते नगरसेवकांच्या सहमतीने करून दिलं तर आणखीन चांगलं राहील. प्रशासकीय कामात ढवळाढवळ होत असल्याचं महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतंय. त्यामुळे आता इतर नगरसेवकांना आणि नगरसेविकांना याबाबत सूचना करणार असल्याचं उपमहापौर राजेंद्र जंजाळांनी सांगितलं. ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी येऊन काम केलं पाहिजे अशी, आणि महिलांना आरक्षण देण्यामागचा उद्देश हाच आहे की महिलांना सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी आरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे. परंतु काही वेळेस त्यांचे पती, त्यांचे भाऊ हस्तक्षेप करत असतात
परंतु आम्ही आमच्या पक्षातल्या नगरसेवकांना बाकीच्या पण नगरसेविकांना आवाहन करणार आहे की आपण या ठिकाणी स्वतः येऊन कामं केले पाहिजे. म्हणून नेमकं लोकांनी ज्या अपेक्षेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे ती अपेक्षा निश्चित या ठिकाणी पूर्ण होईल. महिला सक्षमीकरण होणार तरी कसं असा प्रश्न पडतोय. त्यामुळे किमान ज्यांना निवडून दिलं त्यांनी कामं करावीत असं मत सर्वसामान्य व्यक्त करतात. विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर. मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्याची कथित शिक्षा एका प्रवाशाला भोगावी लागल्याचा दावा केला जातोय मुंबईमध्ये. अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठीत बोलण्याची विनंती करणाऱ्या प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात तब्बल 2 तास बसवून ठेवल्याचा दावा मराठी एकीकरण समितीनं केलाय. या प्रकरणामुळे भाषिक अधिकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पाहूयात नक्की काय घडलंय. मोबाईल मध्ये व्हॉट्सअप हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय. अरे बाबा पण जो मला माहित नाही तुम्हाला मराठीचा आवाज नका वाढू. मी काय वाढवलं ना माझ्या ऍक्शन. मराठीत बोलण्याचा आग्रह प्रवाशाला 3 तास कोंडलं. माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना चला माझ्या बरोबर मी तुम्हाला नॉलेज देतो. चला उठा. अंधेरी टीसी आणि लोकल प्रवाशात वाद. तुम्हाला मराठी सेवा द्या. कोणाशी काय बोलायचं. भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा तापला. तुम्ही बोलून दाखवा मराठी सेवा देत नाही. हा माणूस मराठीच्या ह्याच्यावर तुम्ही अपमान करतोय. नालासोपाऱ्यातील तुकाराम हेगडे हे एसी लोकलनं प्रवास करत होते. तेवढ्यात तिकीट तपासणी दरम्यान टीसीनं त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला. त्यावरून हेगडेंनी मराठीत बोलण्याची विनंती केल्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तेवढ्यात एक मराठी टीसी मध्ये पडला आणि त्याने प्रवाशावर कामात अडथळा आणल्याचा आरोप केला. मला फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप. मी काय सांगतो माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली. त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं. सरकारी सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं. व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं. अरे या राज्याची भाषा या राज्याची मी काय बोललो राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यांमध्ये अंतर आहे. पण माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना चला माझ्या बरोबर मी तुम्हाला नॉलेज देतो. चला उठा. क्रिएटिंग न्यूज काम रोखते इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं. पण केवळ मराठीचा आग्रह केल्यानं प्रवाशाला टीसीनं अंधेरी स्टेशन मधल्या RPF कार्यालयात नेत सुमारे 2 तास बसवून ठेवल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलाय. तसंच आता मराठीचा आग्रह करणं हा सुद्धा गुन्हा आहे का असा सवाल मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी केलाय. पोलिसांना कळवलेलं आहे. अंधेरीच्या पोलिसांना कळवलेलं आहे. मुंबई रेल्वे पोलिसांना कळवलेलं आहे. पण हे पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत. शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता किडनॅप करता त्याची काय चूक म्हणा. चूक काय. मराठीची मागणी करणं म्हणजे चूक. कामात अडथळा. हो साहेब आम्ही शिकून घेऊ एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना. या घटनेनंतर मराठीवरून राजकारण पुन्हा तापताना दिसतंय. कारण मराठी बोला एवढं म्हटल्यानं मराठी माणसालाच त्रास का होतोय याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं राऊतांनी म्हटलं. तर ठाकरेंच्या पक्षाला आणि राऊतांना मराठीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं. मला अपमान वाटतोय. तुम्ही का नाही बोलायचं. तुम्ही तुमची जीभ लावायची टाळेला आणि मी लावायची. महाराष्ट्रात मराठीची शक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर. तुम्हाला मराठीचा पुळका नाही आहे. तुम्ही मराठी माणसाला लुटलं. मराठी माणसांची घरं बेघर करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये घोटाळा केला. त्यामुळं मराठीच्या मुद्द्यावर संजय राऊत उभाटा गट यांनी बोलू नये. महाराष्ट्रामध्ये मराठी महत्त्वाची आहे. मराठीचं हित जोपासण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय. तुमच्यासारखा दुटप्पीपणा नौटंकीबाजपणा तुम्हीच करू शकता. इतर कुठलाही पक्ष करणार नाही. घडलेल्या घटनेबाबत वेगवेगळे दावे केले जात असले तरी पश्चिम रेल्वेची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मराठी बोलण्याची अपेक्षा अजिबात चुकीची नाही. पण तेवढ्या गोष्टीवरून जर प्रवाशाला डांबून ठेवलं जात असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात काही कारवाई होते का हे बघावं लागेल.
पण या घटनेमुळे मराठीचा मुद्दा पुन्हा पेटताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. जालन्यातील अंतरवाली सराठी गाव आता एका वेगळ्याच विळख्यात सापडलंय. मराठा आंदोलनामुळे देशाच्या नकाशावर पोहोचलेल्या या गावात सध्या अवैध दारू विक्रीला उधाण आलंय, ज्यामुळे शाळकरी मुलं आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्राम भेटी दरम्यान गावातील महिलांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. पाहूयात. मराठा आंदोलनाची पंढरी आणि मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू म्हणून संपूर्ण देशात नावारूपास आलेलं गाव म्हणजे जालन्यातलं अंतरवाली सराठी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याच गावातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वादळी आंदोलनं केली. मात्र आज याच ऐतिहासिक गावात वैध आणि अवैध दारू विक्रीच्या सुळसुळाटामुळे गावातील महिलांचं जगणं असह्य झालंय. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जेव्हा गावाला भेट दिली तेव्हा महिलांनी त्यांच्याभोवती गराडा घालत गावात सुरू असलेल्या दारूच्या तांडवाचा पाढाच वाचला आणि ही दारू विक्री तातडीनं बंद करण्याची आर्तहाक दिली. आपल्याकडे इलिगल अल्कोहोल दारू जे आहे ज्याचे प्रमाण जास्त आहे, चोरीची दारू लोक विकतात. काही महिलांनी मला येऊन सांगितलं हे बंद केलं पाहिजे. मला दारू प्यायची आहे म्हणून मी सांगणार नाही असं करू नका. हे सगळ्यांसाठी आहे. जोपर्यंत तुम्ही ठाम उभे राहणार नाही तोपर्यंत महिलांसोबत त्यांचे व्यवहार पण चुकीचे असतात आणि रात्री पण महिलांना त्रास. अंतरवाली सराठी गावात देशी दारूचं एक शासकीय परवाना असलेलं दुकान आहे, ज्याच्या आडून गावात इतरत्रही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विकली जाते. ज्या गावाचं नाव आदरानं घेतलं जातं तिथं आता दारूमुळं लहान मोठी मुलं व्यसनाधीन झाली आहेत. परिणामी अनेक हस्तीखेळती कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारूच्या नशेत रोज होणाऱ्या कौटुंबिक भांडणामुळं घरातील शांतता भंग पावली आहे. गावातील या भीषण परिस्थितीवर तिथल्या संतप्त आणि त्रस्त महिलांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय. परिस्थिती आता हेच दारूचीच आहे. भाऊ दारू पितो लय मुलगा, गाडी रे, ड्रायव्हर आहे. आता तिकून आल्या तिच्या दुकानात शिरतो. संध्याकाळी अंधार पडायला घरी यायचं. तो स्वयंपाक पाणी करते बायको, भाजीचं बघून फेकून द्यायचं, भाकरी जोडी फेकून द्यायची, लेकराला खाऊन द्यायचं नाही. मग काय लेकर दडत इकडे तिकडे शेजारी पाजारी सारा झोपडी उपाशी तापाशी. बच्चे वो पी रहे, शाने भी पी रहे, बुढ़े भी पी रहे. यहाँ दारू पीने वाले कमी है क्या? सब पी रहे दारू. कितने कितने साल के पीने वाले है? 17-18 साल के, 16 साल के, 15 साल के, सब बच्चे छे तक समझ नहीं है. और अच्छे भी पी रहे, 2-2 बच्चे वाले. अब उनको क्या है, बच्चे वालों को उनके औरता रो रहे धोरे, घर में से पैसे ले जा रहे, वो पैसे सब डाले दारू में. दारू की वजह से बहुत त्रास है. जरंगे पाटिल के नाम से पहचाना जा रहा है, ये बहुत बड़ी बात होगी. पर अब ये दारू का हल निकालने के लिए कुछ ना कुछ करना चाहिए. क्या होना चाहिए? मतलब ये दारू बंद होना चाहिए, दूसरा कुछ नहीं. दारू बंद हो जाएंगे तो हर प्रॉब्लम का हल निकल जाएगा. गावातील लहान मुलं सुद्धा या व्यसनाच्या आहारी गेल्यानं शाळा सुटल्यावर मुलींना आणि महिलांना रस्त्यावरून चालणं कठीण झालंय. अन्न आणि औषध प्रशासन विभागात असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याप्रमाणे धडक कारवाया करून भेसळखोरांचं कंबरडं मोडलं, तशाच पद्धतीची कडक आणि धडक कारवाई करून अंतरवाली दारूचा समूळोच्चाटन करावं आणि शासकीय दुकान सुद्धा गावाबाहेर हलवावं अशी आक्रमक मागणी गावातील महिलांनी केली आहे. मुलं शेतात गेले होते. त्यांनी काय केलं, एक मुलगा सायकलीवर गेला. त्यांनी प्रभू गाडग्याचं नाव केलं, क्वार्टर घेतली. शेतामध्ये गेला, बिस्लरीची बाटली घेतली, एक चाऊमिन घेतलं, एक चिप्सचा पुडा घेतला, दारू एक प्लास्टिकच्या ग्लास मध्ये ओतली. दुसरा म्हणतो मायला कसं लागते बघू बरं आपण प्रभू गाडगे कसा पियचंय. तो दारू प्याला, दुसऱ्याला पाजली, तो नको म्हणला. तिसऱ्यांदा दारू पिऊन तो चक्कर येऊन झाडाखाली पाडला. मग अशा समस्या 7वी ते 4थीच्या मुलांनी असं केलंय, तर कसं गाव सुधरण. संदर्भात महिलांचा रोष आहे की ते दुकान बंद करावं. त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील भेटले, त्यांना नियमातील तरतूद आम्ही समजून सांगितली आहे. त्या अनुषंगाने ते आम्हाला जी सयांचं निवेदन पाहिजे असतं महिलांच्या 25% किंवा ग्रामपंचायतीचा ठराव, ते त्या पुढच्या त्यांच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तो विषय ते मांडणार आहेत. त्या अनुषंगाने जर आम्हाला निवेदन प्राप्त झालं तर त्यानुसार जी आमच्या परिपत्रकानुसार कारवाई आहे तर ती आम्ही करू. जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं अंतरवालीच्या ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांची बैठक घेतली.
गावात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या व्यवसायावर आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिलंय। मनोज जरांगे पाटलांनी नेहमीच सर्व जाती धर्माच्या नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं, मात्र तरी सुद्धा गावात वाढलेल्या या विळख्यावर आता प्रशासन नेमकी कधी आणि कशी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नितेश महाजन, झी24 तास, जालना। स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे।